सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही राजापूरला पोहोचलो आता. चलो भाई. तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं अंबरातवरला. आता संध्याकाळचे किती वाजलेत? 7:07 दिसत आहेत का? 7 आणि सडनलीच मी हा ब्लॉग स्टार्ट केला कारण आमच्याकडे एक सुंदरसं गाणं लावलं आहे कृतिकाने. तुम्हाला ऐकायला येत असेल मी का बोलतो. आणि माझी बायको रेडी होते कारण की सॅटर्डे संडे तुम्हाला मी सांगितलं ना बऱ्याच ब्लॉगमध्ये मी इथे अंबरातला येतो आणि मग मी इकडनं कल्याणला जातो. तर आता आमचा टाईम झाला इकडं जायचा आणि मी तुमच्याकडे किती जण असतील त्याच्यासारखं तुम्ही हे काय करता? तुम्ही हे प्रवास का करता? टाईम ट्रॅव्हल इकडनं तिकडे तिकडे. नाही असं काहीच नाही. आपल्याला असं वाटतं आम्ही ब्लॉग्स करतो म्हणून तुम्हाला कळतं, बट असे बरेचसे कपल आहेत की ज्यांची अशी 2 घरं आहेत त्यांना हे करावं लागतं. कारण मी हे बोलतेय कारण माझ्या मैत्रिणींमध्येच 1-2 जणी आहेत त्या असं करतात. फक्त आम्हीच आहे, कोण नाही. सब झूठ आहे, सब झूठ आहे. हा अरे हो. आणि हे तुम्हाला माहिती आहे मी ना जेव्हा इथे आलो होतो ना, जेव्हा मला फ्लॅटची चावी होती त्याच्या 2-3 महिन्यानंतरच मी हे फ्लिपकार्टवर असे वॉलपेपर मागवले. थांबा त्याला दाखवलं. इथं बंद केलं कृतीकडे. हे ना असं ते ब्रिक्स असतात ना आपले, काय विटांचा वॉलपेपर आहे आणि हा पण तो विटांचाच आहे पण हा व्हाईटवाला आहे. आणि जर तुम्ही माझे खूप जुने व्हिडिओ बघितले ज्याच्यामध्ये मी चॅलेंज व्हिडिओ केला तर बेडरूममध्ये शूट केलं, मागे बॅकग्राऊंडमध्ये एक मस्त असं वॉलपेपर होता. तो खूप जणांनी मला कमेंट केला तो कुठनं आणला, तो कुठला आणला. तुम्ही तो फ्लिपकार्ट, हे सगळे 3 फ्लिपकार्टवर आणले होते. तो आता काढला कारण की पेंट केला ना परत. आम्ही मध्ये रेंटवर दिला होता तर तेव्हा त्यांनी वाट लावून टाकलेली, मग ते पेंट करताना काढून टाकला. पण मी परत फ्लिपकार्ट, तो मला अराउंड काय 150 रुपीजला मिळाला त्या टायमाला. आहे आता आहे पण त्याची प्राइस वाढली. 350-400 रुपीज आहे. तरी बघू आता जर कंटिन्यूस राहिलो असतो तर केलं असतं. ठीक आहे करीन. ही मला बोलते घे मी मला हा चल घेतो. ते पण ते लावायला खूप टाइम लागतो कारण सिंगल पीस मध्ये येतं ना, ते करावं लागतं. आणि हो आज देव दिवाळी आहे. ती माझी जीन्स इग्नोर करा, इकडे बघा, फोकस करा. तर आज देव दिवाळी आहे तर कृतिकाने मस्त म्हणजे मी तुम्हाला दाखवत आता अशी पूजा केली. आमच्या अगरबत्त्या संपल्या होत्या तर त्याच्यामुळे आम्ही धूप लावलंय. मी तिला बोलेलो की झेप्टोमधनं मागू का. अरे बाय द वे खूप भारी इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची मला तुम्हाला. आता अंबरात वेस्टमध्ये पण झेप्टो येतात कारण की मी झेप्टोमधनं पहिलं ऑर्डर काय केलं असेल, अमूलचं आईस्क्रीम, डार्क चॉकलेटवाला आईस्क्रीम, चॉकलेटचं आईस्क्रीम ऑर्डर केलं. तर म्हणजे मी खूप खुश झालो. म्हणजे आता मला बाहेर जायची गरज नाही, डायरेक्ट ऑनलाईन ऑर्डर करून कुछ भी मागा सकता हूँ. मी काल गुड नाईट मागवता होता पण ती मला ओरडली, चरबी चढली का अशी मला बोलली. मग मी ऑर्डर मग मी कॅन्सल केलं. हा तुम्हाला ती रांगोळी काढली. आला यांच्या कंपनीचा फोन आला. ते बघा अशी रांगोळी काढली मस्तपैकी. ती दिवा विजला इथे होता, हे पण लावले होते तिकडे विजले ते. तर चला निघूया आता आपली बाईक घेऊन. आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला कल्याणला जायचं. आता मी गावी जाणार आहे. मी ट्रेनची तिकीट काढली कोकण कन्याची पण ती 86वर आहे आणि वेटिंगवर आहे. तर लेट्स सी जर नाही कन्फर्म झाली तर मग मी बसने जाईन. बोलायचं हां कॅन्सल करणार ना. मी IRCTCचा मिनिस्टर थोडी आहे की मला पूर्ण रिफंड मिळणार आहे. ते जेवढे पर्सेंट कट करतात तेवढे देतात ना. तू काढायची होती ना माझी एवढी. आता ही पटेलीमध्ये मला बोलते मी पण येते बोलते. मी जिकडे जाईल ना विक्रम तो वेतलाचा मागे असतो माझ्या. हा वेतला लटकलेला जातो. मी पण येणार करते. चलो ठीक आहे भेटतो थोड्या वेळात मी तुम्हाला. तर मी तुम्हाला दिसतोय का? तर मी आता आहे बसमध्ये आणि मी चालले गावी. आणि हा अंबरनाथला डायरेक्ट इथे ब्लॉग मी स्टार्ट केला कारण खूप धावपळ झाली माझी. म्हणजे तुम्हाला स्टोरी मी जेव्हा उतरीन ना राजापूरला तेव्हा सांगेन कारण की आता माझं बिलकुल पण ताकद आहे कारण की मी धावत पळत ही बस पकडली आहे सायन लेवून. आणि आज तारीख आहे 4 तारीख, उद्या 5 तारीख आहे त्रिपुरा पौर्णिमा. मी ब्लॉगच्या स्टार्टला सांगितलं होतं की मी गावी जाणार आहे
तर आता मी जी बस पकडली ही आहे नाईक टूर्स अँड ट्रॅव्हल. तर ही राजापूरला अराऊंड सकाळी पोहोचेल. आता माझ्यावर मी एकटा नाही, माझ्यावर अमित आहे, माझा भाऊ अथर्व आहे आणि आमच्या गावातले अजून एक आहेत मांडवकर, ते पण आहेत. तर आम्ही चौघं चाललो आहे. बाकीची मंडळी आम्हाला राजापूरला भेटतील. मग तिथे पुढची जर्नी मध्ये मध्ये काही काही दिसलं तर दाखवण्यासाठी. अजून मी जेवलो नाही आहे, तर जेवणा जेव्हा थांबेल तेव्हा दाखवेन. आता काय बाहेर बघा असं दाखवण्यासारखं काही नाहीच आहे, जसं फक्त ट्रॅफिक 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 आहे. आणि माझ्याकडे चार्जिंग खूप कमी आहे. मी थोडंसं रेस्ट घेतो, कारण की खरं सांगू मी असा रोड रनरसारखा पळालो नाही इकडे येण्यासाठी. तर मी थोड्या तुम्हाला परत देतो. आणि बघू शकता तुम्ही गावी जाणाऱ्या भरपूर साऱ्या बस आहेत. आणि मी जस्ट आता वाशीला पोचलो आहे. बघा सगळ्या बस आहेत. आणि मी अरे गेली लाईट गेली. आता लाईट नाही गेली ॲक्च्युली. हां, तर मी जी बस केली मी तुम्हाला मला सांगितली, मी नाईक टूर्स बस केली. ही नॉन ए सी आहे. चुकून मी नॉन ए सी बुक केली. मी करत होतो ए सी बस, पण अनफॉर्च्युनेटली आणि फॉर्च्युनेटली चुकीची बस झाली आहे. आणि ही बस थांबली, इथे जेवायला थांबणार नाही ही बस असे हे बोलत आहेत की तुम्हाला ना ऑनलाईन ऑर्डर काहीतरी ऑर्डर द्यायला लागेल आणि मग ते जेवण तुम्हाला या बसमध्येच करायला. हे बघा कसं कॅबिन टाईप आहे. मी तुम्हाला दाखवतो माझ्या मिनटं. फ्लॅश ऑन करतो. मी इथे असं काही बसतो. हे असं साईडला कॅबिन पिंजरा आहे, तिकडे त्या साईडला म्हणजे पिंजरेच आहेत बघा. असं जास्त फ्लॅश नको मारायला, लोक ओरडतील फ्लॅश मारल्यानंतर. तर आता थांबेल ना थोडे 10 मिनिटांसाठी, मग तिथे मी व्लॉग परत कंटिन्यू करा. इथे ही वाशीला थांबणार, लोक भरणार. पण इथे खरं सांगू ह्या बसमध्ये कोकणातली माणसं मला खूप कमीच दिसली. सगळे आय थिंक सो गोव्याला जाणारेच आहेत, बऱ्यापैकी गोव्याला जाणारेच आहेत सगळे. कोकणात जाणारी आम्हीच आहोत 4 जण असं वाटतं मला. ॲम्बियन्स बघा बसचा फुल नीला आहे. जरा लोकांना जाऊन दे, आता शिव्या पडते मला. येते का रे झोप येते का वरती? घंटा आला. बघू कशी रे सीट. अमित पण आहे भाई आपल्याबरोबर. फ्लॅश ऑन केला का रे? तुझी ये ना की ये भाई. आणि रात्रीचे 12:30 झालेत आणि फॉग बघा पूर्ण धुकं पडलंय. कमी गाड्या थोड्या रोडवरती. फ्लॅश मारून करतोय मी व्हिडिओ. तर मी दिसतोय की नाही? मी नाही दिसणार, ऑप्शनच नाही लाईट लावायचं त्याच्यामध्ये. तर आता अंधारामध्ये मी काही जास्त काही तुम्हाला दाखवू नाही शकणार. तर थोडंसं जेव्हा सनराईज होईल ना मॉर्निंगला, तेव्हा आपण ब्लॉग कंटिन्यू करू. सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही राजापूरला पोहोचलो आता. चलो भाई. राजापूरचा बस स्टॉप. अरे नवीन बस आहे रे, आताच उतरला. अरे आता हॉटेल चालू असेल का काय माहिती, नाश्ता केला असता. मे महिन्यात गणपतीत खूप गर्दी असते. आता कोण नाही. झाला मस्त प्रवास झाला, झोपलो होतो मी मस्त छानपैकी. छान होती बस, पण थोडीशी एक फक्त ए सी नव्हता बस. मग आम्ही खिडकी खोलली होती. थंडी वाजत होती का तुला? थंडी एवढी नव्हती ना एवढी. दिसतच नाही अरे यार, काय आहे फ्लॅश मारायला लागेल. धुकं आहे ॲक्च्युली, धुकं चाललंय. राजापूरचा बस डेपो. सकाळच्या आता सकाळी सगळ्या बस जाणे. कुठली हैदराबाद जाणार आहे का कर्नाटक? तर फायनली आम्ही पोचलो आहे घरी आणि मस्त धुका पडला आहे. सगळी पूर्ण बॅकग्राऊंडमध्ये धुकं आणि असं मस्त असं वाटतं यार. ह्या फुलांना काय म्हणतात? सदाफुली. हे घर अथर्व आणि पूर्ण फॉगच आहे सध्या. तर आता आम्ही तयार होणार आणि मंदिरात जाणार, कारण की आज मंदिरात पूजा आहे. तर पटापट आता आम्ही तयार होतो आणि हा व्लॉग मी इथपर्यंतच. जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि टेक केअर. बाय बाय.